नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे ईव्हीएम सरकार आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय. आता नेहमीप्रमाणे जर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की मी असं का म्हणतोय, कोणतं सरकार ईव्हीएम सरकार आहे, कुठलं सरकार आहे आणि मी असं म्हणण्याचं नेमकं कारण काय, त्याला काही संदर्भ काही आहे का? होय मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहेत. तर चला वेळ न दवडता बघूयात की ईव्हीएम सरकार नेमकं कुठं आहे, ते अस्तित्वात आलंय न आलंय, नेमकं काय झालंय. तर मित्रांनो, या भारत देशाने लोकशाही स्वीकारली आणि त्या लोकशाहीच्या नियमाप्रमाणे दर 5 वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात. त्या निवडणुका अशीच निवडणूक नोव्हेंबरमध्ये घेण्यात आली, म्हणजेच बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024ला त्या निवडणुकीसाठी मतदान झालं आणि त्याचा रिझल्ट जर बघितला तर शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर 2024ला लागला. आणि निवडणूक म्हटलं की रणधुमाळी आली, प्रचार आला, प्रसार आला. हे सगळं जर बघितलं तर निवडणुकीपूर्वीचा जो काही प्रचार होता तो प्रचार आणि रिझल्ट लागल्यानंतर तो रिझल्ट ही दोन्हीमध्ये तफावत आढळते. आणि ती तफावत जर बघितली तर पूर्ण विरोधाभास, म्हणजे कोणत्याही माणसाला त्याच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही, त्याच्या विचारावर विश्वास बसणार नाही, अशा पद्धतीचा निकाल हा शनिवारी लागला. म्हणजे काय झालं तर महाराष्ट्रामध्ये स्थित असलेलं महायुतीचं जे सरकार होतं त्या सरकारला महाराष्ट्रातील जनतेनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये विजय दिला. आणि तो जर त्या जागेच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांना बहुमत दिलं. बहुमतच नाही, बहुमताच्या पुढे त्यांचा निकाल गेला. आणि तो निकाल जर आकड्यांच्या बाबतीत बघायचं झालं तर 288 पैकी 230 जागा त्यांच्या वाट्याला आल्या. आणि त्यामध्ये जर बाय फर्गेशन बघितलं तर त्यामध्ये असलेला भारतीय जनता पार्टी त्याला जवळजवळ 132 जागा मिळाल्या 288 पैकी. त्यांच्यानंतर शिंदेचा शिवसेना जो आहे त्याला 57 जागा मिळाल्या. आणि त्याच सरकारमध्ये म्हणजे महायुतीमध्ये दुसरा पक्ष जो आहे तो अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, याला 41 जागा मिळाल्या 288 पैकी. या सर्वांची गोळाबेरीज जर केली तर मित्रांनो ती जाते 230 वर. आणि त्याच्या ऑपोजिट असलेला महाविकास आघाडी यांना फक्त 46 जागा 288 पैकी 46 जागा मिळाल्या. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही महाविकास आघाडीच्या बाजूने बोलताय का, तुम्ही महायुतीच्या बाजूने बोलताय का? मित्रांनो, असं काहीच नाहीये. जे समोर दिसतं त्याला जे सत्य आहे ते म्हणणं, जे खरं आहे ते खरं म्हणणं, खोटं आहे ते खोटं म्हणणं, किंवा त्याच्यावर आपण विचार करणं. कारण आपल्याला बुद्धी दिली, त्या बुद्धीला कस लावून किंवा त्या बुद्धीला तार्किक गोष्टीवर त्याला विचार करायला लावून त्या गोष्टी आपण त्या पद्धतीनं मांडणं किंवा समजून घेणं हे प्रत्येक माणसाने केलं पाहिजे की हे असं घडू शकतं का. कारण निवडणुकाच्या अगोदरची परिस्थिती आणि निकालाची परिस्थिती किंवा निकाल जर बघितला, कारण कसं आहे की ज्या पक्षाकडे लोक आकर्षित असतील त्यांच्या सभा बघितल्या तर मोठ्या व्हायला पाहिजेत. ज्या पक्षाला बहुमत लोक देणारे असतील त्यांच्या सभा मोठ्या प्रमाणात झाल्या पाहिजेत. परंतु ज्या पक्षाला सभा मोठ्या झाल्या नाहीत, ज्या पक्षाचे नेते मंडळी आपल्या सभेला लोक जमत नाहीत, या कारणास्तव बाकीच्या सभा कॅन्सल करून किंवा रद्द करून निघून गेली, ह्याही घटना ज्या पक्षाच्या बाबतीत घडतायत तो पक्ष म्हणजे महायुती. आणि त्या पक्षाला एवढं भरभरून यश येतं हे जर बघितलं तर मग मात्र डोळ्यावर विश्वास बसत नाही. आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल की हे असं असं होतं का, की हे असं घडलंय? तर हे असं घडलेलं आहे. पण ते का घडलं, कसं घडलं, कशामुळं घडलं, आणि ही खरंच परिस्थिती त्यांच्या विरोधी होती का, त्यांच्या बरोबर होती, हे सर्व जर बघितलं आपण तर किरकोळ गोष्टी जर सोडल्या तर
पूर्ण महाराष्ट्रातील परिस्थिती ही महायुतीच्या विरोधात असताना असं मतदान झालंच कसं? आणि मित्रांनो, हा जर रिझल्ट बघितला तर मी जे तुम्हाला सांगितलं की महायुतीला 230 जागा मिळाल्या आणि त्या 230 जागा कशापैकी आहेत तर 288 पैकी आहेत. म्हणजे जर यांना 288 पैकी 230 जागा मिळत असतील तर शिल्लक राहिल्या 58 जागा फक्त. म्हणजे महाविकास आघाडी अधिक बाकीचे पक्ष हे 58 जागा फक्त या पक्षांना मिळून राहिल्या आणि यांना 230 जागा मिळाल्या. याचं प्रपोर्शन जर बघितलं तर 4:1 प्रमाण येतं. म्हणजे 58च्या बदल्यामध्ये हे 4 पट त्यांच्या पुढे आहेत महायुती. आणि हे जर बघितलं तर मित्रांनो विश्वास बसत नाही. आणि मग ते का विश्वास बसत नाही? कारण या महाराष्ट्रातली परिस्थिती, या महाराष्ट्रामध्ये जे काही त्या अगोदर असलेलं महायुतीचं सरकार कोणाबरोबर आहे तर भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे, भारतीय जनता पार्टी आहे, याच्याबरोबर प्रथमतः शिंदे शिवसेनेतून फुटून भारतीय जनता पार्टीला जॉईन झाले. त्याच्यानंतर अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून फुटून ते भारतीय जनता पार्टीला जॉईन झाले आणि यांनी हा जवळजवळ 1.5-2 वर्षाचं सरकार व्यवस्थित चालवलं. परंतु जे व्यवस्थितपणा आहे तो लोकांच्या फायद्याचा आहे का? लोकांना तो आपलासा वाटत होता का? किंवा या सरकारने घेतलेले निर्णय जर एक तो केवळ लाडकी बहीण योजना जी आहे यामधला जो निर्णय आहे तो जर सोडला तर हे सरकार पूर्णतः अपयशी आहे असं म्हणावं लागेल. ते कसं? तर मला सांगा, महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. जी काही सुशिक्षित मुलं आहेत यांच्या हाताला काम नाहीये. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत, त्या कमी होताना दिसत नाहीयेत. दुसरीकडे जर बघितलं तर लोकांना नोकरी धंदा नाहीये. तिसरीकडे जर बघितलं तर शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाहीये. बाकी पुढे जर बघितलं तर शेतकरी तो आत्महत्या सुद्धा करतोय. ही जर सर्व परिस्थिती बघितली तर एवढंच की काय, पण महाराष्ट्रामध्ये मराठा मोर्चा आहे, ओबीसींचा मोर्चा आहे. मग हे सर्व मोर्चे आहेत, आंदोलनं असताना सरकारच्या विरोधामध्ये. मग तीच मंडळी या मंडळींना कसं मतदान करून एवढं कसं काय मोठ्या प्रमाणामध्ये यश देतील, हा मोठा आश्चर्यचकित करणारा प्रश्न आहे. तुम्हाला खोटं वाटतंय मित्रांनो की जी मंडळी आहेत या मंडळीमध्ये मी पहिली प्रतिक्रिया तुम्हाला दाखवतोय. ती प्रतिक्रिया आहे त्या सरकारमध्ये सध्या असलेले, पण त्या सरकारमध्ये सामील व्हायच्या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात किंवा बीजेपीच्या विरोधात बोलणारे एक मंत्री ते काय म्हणतायत तुम्ही ऐका. स्टील 36,000 रुपये टन होतं, आता स्टील झालं 60,000 रुपये टन. ऍक्च्युली कमळाबाई घ्या. सांगतो राव, घड्याळ काय चाललंय मला तर काय कळतच नाही. त्याच्यामध्ये रेती 1,500 रुपये प्रास्ती मिळायची, आता झाली 6,000 रुपये. घ्या कमळाबाई. त्याच्यामध्ये दुचाकी 50,000ला मिळायची, आता झाली 90,000ला. त्याच काय वाटतंय? गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय? त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर 350, महिला इथं एवढ्या बसल्यात. 350 सिलेंडर 1,050 झालं का नाही? तिप्पट वाढला. कसं आता स्वयंपाक करताना कसं बरं वाटतंय का? काय तुम्ही मला सांगा, कोणता अधिकारी यांना मतं मागायचा? त्याच्याबद्दल बोला ना. बेरोजगारीच्या बद्दल मगाशी क्लिप दाखवली जयंत पाटलांनी. आपल्या चाकांना 1.5 लाख कोटी गुंतवणुकीचा कारखाना, 2 लाख मुलं मुली कामाला लागले असते. गेला गुजरातला, काय केलं भाजपने? मुख्यमंत्री काय करत होते, उपमुख्यमंत्री काय करत होते? त्यांचं काम नाही. कित्येक प्रकल्प चाललेले त्याच्याबद्दल बोलायला. ऐकलं ते काय म्हणतायत की काय काय महागाई वाढली, कसं कसं वाढतंय. आणि मग हे सर्व जर वाढत असेल तर मग तुम्ही त्यांना मतदान देणार का? त्याच्यामध्ये काय बदल झालाय? अजिबात बदल झालेला नाही. मग सगळं जर हे असं असेल तर मग महाराष्ट्रातील जनता यांना मतदान कसं टाकणार आहे? दुसरी जर परिस्थिती बघितली
तर हेच मंत्री ज्यावेळेस या सरकारमध्ये सामील होतात त्यावेळेस मात्र हे मूग गिळून गप्प बसतंय आणि यांच्या पक्षाला 41 जागा मिळाल्या. मित्रांनो, हे जर बघितलं तर सर्वसामान्य माणसं जी आहेत, सर्वसामान्य महाराष्ट्रातली यांच्या प्रतिक्रिया काय? अजित पवार 72,000 कोटीचा घोटाळा करून ईडी आली म्हणून हात तिकडे शिरलाय. परत काल अशोक चव्हाण या नालायक जावण्याच्या बापाने जायकवाडीचं धरण उभा केलं आणि आतापर्यंत काँग्रेसमध्ये आय घातली आणि काल भाजपमध्ये गेलाय. हे काही लाजा वाटायला पाहिजे यांना नालायकाला. आरक्षण त्यांना द्यावं त्यांनाच कळाना. शिक्षणच नाही ते तरी काय करतील. आडणी जाऊन 8-9 झालेले असे आमदार असते तो असे. त्यानंतर जर महागाईचा भस्मासूर वाढलेला आहे, महागाईनं परम सीमा गाठलेली आहे, डीजल और सस्ता पेट्रोल कब लाएंगे और ये गैस सिलेंडर सस्ता कब लाएंगे, भारत में अमन चमन कब लाएंगे. ऐकलं? मग हे सर्व होत असताना जर या सर्व गोष्टी जर ह्या सरकार असताना त्याच्या विरोधी आहेत किंवा लोकांना यापासून त्रास होत असेल तर मग हीच मंडळी या मंडळींना मतदान कसं करतील? आणि मतदान ही प्रक्रिया तर गुप्त पद्धतीची मतदान प्रक्रिया आहे. जी गोष्ट मला फेवरेट नाही, जे सरकार मला सोयीस्कर वाटत नाही, जे सरकार जनतेच्या फायद्याचं नाही, त्या सरकारला ही मंडळी आपलं मत कसे देऊ शकतात? परंतु या मंडळींनी एवढा गवगवा केला लाडक्या बहीण योजनेचा आणि त्यांनी आम्हाला मतदान दिलं असं यांनी सांगितलं. परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, केंद्रामध्ये जे सरकार आहे, राज्यामध्ये जे सरकार आहे, या सरकारच्या विरोधात म्हणजेच भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये तमाम वर्ग जो आहे, मग तो SC ST OBC असेल, मराठा असेल, मुस्लिम असेल, ही सर्व मंडळी जर या सरकारच्या विरोधात जात असतील तर मग यांना मतदान नेमकं कोण करतंय? सर्व महागाईचा भडका वाढलेला असेल मग यांना मतदान नेमकं कोण करतंय? की असं तर नाही ना की महागाई कितीही वाढली तरी चालेल पण या सरकारलाच मतदान करायचंय, असं तर लोकांनी विचार केला नाही ना. मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल तर ते मात्र तुमच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्याचा प्रकार आहे असं मला स्पष्टपणे वाटतंय. आणि मित्रांनो, आपण हे जे काही वरवली बोलतोय ते वरवली न बोलता जर टेक्निकल गोष्टीवर जर बघण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल की सत्य आहे की नाही. तर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर महाराष्ट्रामध्ये मराठा मोर्चा जो आहे, या मराठा मोर्चाची आंदोलनं किती झाली तुम्हाला माहिती आहे. मराठा मोर्चा कशासाठी लढत होता? तर आरक्षणासाठी. त्यांना आरक्षण दिलं का? नाही दिलं. मग मराठा मोर्चा किंवा मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये किती आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार या महाराष्ट्रामध्ये 31% मराठा समाज आहे. किती? 31%. दुसरं जर बघितलं तर ओबीसी समाज सुद्धा आरक्षणाची मागणी करतोय. त्या लोकांनाही आरक्षण मिळत नाहीये, सरकारने त्यांना दिलेलं नाहीये. मग त्यांना जे काय आता निवडणुकामध्ये त्यांचं आरक्षण काढून घेतलं जातंय, यासाठी हा ओबीसी सुद्धा या सरकारच्या विरोधात होता. आणि तो ओबीसी किती टक्के आहे महाराष्ट्रामध्ये? तो आहे 34%. तो विरोधात आहे. मग जे ST या महाराष्ट्रामध्ये किती टक्के आहे? तर तो आहे 9%. मग हा 9% ST. त्यानंतर SC समाज किती आहे महाराष्ट्रामध्ये? तो आहे 12%. त्यानंतर मुस्लिम समाज किती आहे? तर तो आहे 12%. आता मुस्लिम समाज असेल, SC समाज असेल, SC समाजाचे जे काही विद्यार्थी आहेत मित्रांनो, ह्या शैक्षणिक ज्या सवलती यांना मिळत आहेत त्या सवलती जर बघितल्या तर त्या सवलती काढून घ्यायचं काम या सरकारने केलेलं आहे. कुठल्या? SC समाजाच्या. खोटं वाटते? हा व्हिडिओ रिझर्व्ह कॅटेगरी मधून शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. महाराष्ट्र विधिमंडळाने एक नवीन बिल पास केलेलं आहे, जे बिल आपल्या सगळ्यांसाठी घातक आहे. ते या अर्थाने की या बिलमध्ये असं सांगितलेलं आहे की इथून पुढे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन, SC ST OBC असो किंवा EWS असो, यांना रिझर्वेशन मिळणार नाही.
कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळणार नाही, कुठल्याही प्रकारची फ्रीशिप किंवा फीज रिएम्बर्समेंट मिळणार नाही असं या बिलमध्ये सांगितलेलं आहे. आणि या बिलाची चर्चा मुद्दामून कुठल्याही मीडियावर होऊ नये अशी ही काळजी सरकार घेत आहे. मला असं वाटतं की आपण सगळ्या लोकांनी याच्याबाबत जागरूक झालं पाहिजे. कालच आमदार कपिल पाटील यांनी सभा घेऊन असं सांगितलेलं आहे की हे बिल इतकं घातक आहे की सगळ्या विद्यार्थ्यांनी या बिलाची होळी केली पाहिजे, कारण हे बिल गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या पोटावर पाय देणारं बिल आहे. आणि याच्या आधी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये रिझर्वेशनची तरतूद होती जी की आता इथून पुढे नसणार आहे. यांच्या सवलती जर एससीच्या काढून घेणार असेल हे सरकार, तर ही मंडळी त्यांना मतदान करणार आहेत का? आणि ते जी काही गवगवा करतायत की तरुण मंडळींचं मतदान वाढलं आणि त्याच्यामुळे आमचा टक्का वाढला किंवा त्याच्यामुळे आम्हाला मतदान जास्त मिळलं, जर अशा विद्यार्थ्यांचं मतदान त्यांना मिळत असेल आणि त्या विद्यार्थ्यांचे हे स्कॉलरशिप काढून घेत असतील, फ्रीशीट काढून घेत असतील, त्यांना नोकऱ्याचा प्रॉब्लेम येत असेल, अशी मंडळी यांना मतदान कसं करणार आहे? राहिला महत्वाचा प्रश्न की जो मुद्दा आहे मुस्लिम समाजाचं मतदान किती आहे? तर 12% आहे महाराष्ट्रामध्ये. या सर्वांची बेरीज जर केली तर मित्रांनो ती 97% जाते. मुस्लिम 12, एससी 12, एसटी 9, त्याच्यानंतर ओबीसी 34 आणि मराठा 31, ही सर्व गोळाबेरीज केली तर 97% होते. 3% समाज बाजूला राहतो. म्हणजे या 97% मंडळी या महाराष्ट्रामधली जर सरकारच्या विरोधात जात असतील तर मग मतदान यांना कुणी केले आणि यांना मतदान कसं झाले आणि कुठून मतदान यांनी नेमकं आणलंय की यांना या लोकांच्या विरोधी काम करणारी ही मंडळी, खोटं वाटतंय का? याच सरकारचे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे महामहिम, देशाचे प्रधानमंत्री, त्यांनी महाराष्ट्रामध्ये आले आणि त्यांच्या सभा झाल्या काही, परंतु काही सभा होत नाहीत, लोकच गोळा होत नाहीत. मग इन्सल्ट नको किंवा अपमान नको म्हणून हे निघून गेलेले. आणि ते महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्राच्या हिताचं, महाराष्ट्राच्या प्रगतीचं किंवा हा महाराष्ट्र जो फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा आहे त्याप्रमाणे बोलणं असणं गरजेचं असताना यांनी काय सांगितलं? एक है तो पूर्ण यांचा रोख हा मुस्लिमांकडे. दुसरं जर यांचं बघितलं तर हे दुसरे योगी आदित्यनाथ, साधू महाराज माणूस. म्हणजे साधू आपण कशाला म्हणतो? प्रपंच सर्व सोडून संन्यास घेणाऱ्या माणसाला साधू म्हणतो. पण हा राजकारणातला साधू आहे, हा लुटारू साधू आहे. उत्तर प्रदेशचा डबल हा मुख्यमंत्री झालाय आता. आणि ह्या माणसाने महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर काय नारा दिला? पूर्ण मुस्लिम समाजाच्याकडे रोख आहे यांचा. आणि मग मला सांगा मित्रांनो, मुस्लिम समाजाकडे 12% असलेला महाराष्ट्रामधला मुस्लिम समाज यांना मतदान करणार आहे का? आणि भारतीय जनता पार्टी हा तर धर्मांध जातीवाद मानणारा पक्ष आहे. आणि मग जातीवाद मानणाऱ्या पक्षाला महाराष्ट्रामध्ये कधीच थारा दिला नाही. या महाराष्ट्रातील जनतेने कधीच थारा दिला नाही, कारण महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांची भूमी आहे. आणि ह्या आंबेडकरांच्या भूमीमध्ये जातीवादाला थारा नाही, धर्मांध शक्तींना थारा नाही. म्हणून महाराष्ट्रातला तमाम वर्ग हा भारतीय जनता पार्टीला मतदान करूच शकत नाही. आणि जर भारतीय जनता पार्टीला तो मतदान करत नाही, पण त्यांच्याबरोबर जे असतील त्यांना सुद्धा मतदान करणार नाही, कारण त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी, भारतीय जनता पार्टीकडे बघण्याची दृष्टी लोकांची वेगळी आहे. आणि मग त्यांच्याबरोबर असणाऱ्या मंडळींना सुद्धा ही मंडळी मतदान करणारच नसतील, तर मग यांना मतदान नेमकं केलं कुणी? मित्रांनो, मराठा समाजाचं आंदोलन जर बघितलं तर त्या मराठा समाजाचं आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये या लाठीचार्ज नंतर राज्यभरात याचे पडसाद उमटले. अनेक ठिकाणी शहरं बंद करण्याची हाक देण्यात आली. आजही राज्यभरामध्ये बंद पुकारण्यात आलाय आणि आंदोलनं करण्यात आलेली आहेत. सोलापूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली आहेत. राज्यातल्या शहरांमधली ही 4 दृश्य आपण पाहतोय. हे आंदोलन आता अधिक पेटताना दिसतंय.
पेटलं होतं. ते आंदोलनामध्ये कितीतरी स्त्रियांना मारलं गेलं. केलं होतं आणि नंतर उपोषणामध्ये बसल्यानंतर तिथं अतिशय शांत वातावरण होतं. तिथं शांत वातावरणात हे सुरू असताना त्यांनी अचानकच लाठीचार्ज सुरू केला. 400 ते 500 आंदोलक असतील, पण त्यासाठी त्यांनी 1400च पोलीस फोर्स आणला. चार्ज केला तो कोणी केला? सर्व बघितलं तरी त्यांच्याच पारड्यामध्ये भरभरून मतदान गेलं हे मात्र कळायला तयार नाही. आणि हे सर्व जर परिस्थिती बघितली तर मग असं लक्षात येतं की कालपर्यंत अजित पवार काय बोलत होते, तुम्ही तो व्हिडिओ ऐकलाच. परंतु आता त्यानंतर मात्र जी काही परिस्थिती आहे महाराष्ट्रातील, सर्वसामान्य जनता काय म्हणते की समविचारी पार्टीकडून जातीवादी पार्टीकडे किंवा धर्मांध पार्टीकडे जाणाऱ्या मंडळीबद्दल माणसाने काय वक्तव्य केलंय तुम्ही ऐकलेलंच आहे. हे सर्व जर प्रकार बघितले मित्रांनो, तुम्हाला लक्षात येतं की हे सर्व जर विरोधी जाणारे असतील तर मग यांना मतदान झालं कसं, आणि मतदान नेमकं ह्यांनी आणलंय कुठून? आणि जर मतदान यांना या मंडळीने केलंच नाही तर मग मतदान त्यामध्ये येतं कुठून? कारण आपल्याकडे प्रक्रिया काय होती की पहिल्यांदा लोक स्वतःचं मतदान, जे चिठ्ठी प्रकार होता त्यावर शिक्का मारून त्या बॉक्समध्ये टाकायची. पण आता काय झाले की बटन आले, बटन दाबलं की ते मतदान काउंट होतं. ते माणसाला कळत नाही. आणि इथं जर बघितलं तर मग ही सगळी जर प्रक्रिया बघितली किंवा हे जर रिझल्ट बघितले तर हे रिझल्ट पूर्णतः संशयास्पद आहेत असंच वाटतंय. आणि मग मित्रांनो, हे जर बघितलं तर जो माणूस मतदान करतोय तो माणूस सुद्धा सांगतोय की मला हे पटतच नाहीये, मी केलेलं मतदान गेलं कुठं? मतदान करून आमचं कुठं गेलंय ते आम्ही तपासणार आहे. कुणाच्याकडे गेलंय, काय राहिलंय का, पेटीत घोटाळा झालाय का, आमच्याकडे काय झालंय ते आम्ही जर साला आम्ही केव्हापासून इंदिरा गांधीपासून मतदान करतोय. आता ते जन आंदोलन चालू झालंय तिथे, एवढंच की काय? पण मी एक महाविकास आघाडीतला घटक म्हणून नाही तर जी काही मंडळी आहेत त्यांनी पुण्यामध्ये मोर्चा काढला, निषेध मोर्चा काढला. कधी काढला? तर सरकारचा शपथविधी झाला आणि तो शपथविधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मोर्चा काढला. आणि ते काय म्हणतात? जनमताच्या आशीर्वादाने नाही तर ईव्हीएमच्या चोरीमुळे आलेलं आहे अशी आमची ठाम धारणा आहे. नवं सरकार येत असताना खरं तर राज्यात जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण असायला हवं. मात्र राज्याच्या चौकाचौकात रस्त्यावर स्मशान शांतता पसरलेली आहे. याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला कौल हा कौल महायुतीच्या बाजूने अजिबात नव्हता. मार्कडवाडीने एक दिशा दाखवली आणि मार्कडवाडीचा पॅटर्न पुढे महाराष्ट्रातल्या 44,000 ग्रामपंचायती राबवणार आहेत. आणि याच अनुषंगाने आम्ही पुण्यातून आज नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारला हे ईव्हीएमच्या मतांच्या चोरीतून आलेलं सरकार आहे हा आमचा संदेश राज्यभर पोहोचवण्यासाठी. म्हणजे त्यांचं सुद्धा असं मत आहे की महाराष्ट्रातील जनतेनं जर एवढा मोठा कौल या महायुतीला दिला असेल तर महाराष्ट्रातील जनता खुश असायला पाहिजे, स्वागत करायला पाहिजे. पण चौकामध्ये जर बघितलं तर 4 टाळक्यांच्या व्यतिरिक्त कुणीही खुश नाहीये. एवढंच की काय मित्रांनो, या भारतीय जनता पार्टीला सर्वसामान्य माणसं तर वैतागलेलीच आहेत. सर्वसामान्य माणसं वैतागलेलीच आहेत. ती माणसं भारतीय जनता पार्टीच्या धर्मांधता किंवा जातीवादाला कंटाळलेली आहेत. माणसाला शांतता प्रिय पक्ष पाहिजे असतो किंवा तो शांतता प्रिय महाराष्ट्र राहिला पाहिजे या उद्देशाने या प्रक्रियेमध्ये सहभाग घेत असतो. परंतु तसं न होता ही मंडळी सतत पेटवण्याचं किंवा सतत चेतवण्याचं काम करत असतील. त्यांना महाराष्ट्राने कधी साथ दिली नाही. मग नेमकी साथ दिली कोणी?
भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातलाच माणूस हा पूर्णतः कंटाळलेला आहे. माणूसच काय पण जनावरं सुद्धा कंटाळलेली आहेत यांना. माणसं कंटाळलेली आहेत, पण एक कवी जो आहे तो कवीचे जे बोल आहेत ते मात्र यामधून बोध घेण्यासारखं आहे की इथं नेमकं घडतंय काय. सेना कहती है आप धनुष बाण का बटन दबाओ हमें जिताओ, राष्ट्रवादी कहती है घड़ी का बटन दबाओ हमें जिताओ, कांग्रेस कहती है पंजे का बटन दबाओ हमें जिताओ, बीजेपी ऐसा नहीं कहती. बीजेपी कहती तुम कोई भी बटन दबाओ जीतेंगे हम ही. बहुत अच्छे. मित्रांनो, ही बोलकी प्रतिक्रिया आहे त्या व्यक्तीची. आणि म्हणून म्हटलं की प्रत्येक माणसाला संशय घेतोय तो एका विषयावर किंवा एका वस्तूवर, आणि ती वस्तू त्या निवडणूक प्रक्रियेमधले मुख्य घटक आहे, आणि ती म्हणजे ईव्हीएम मशीन, जिला वोटिंग मशीन असं म्हटलं जातं. त्याच्यावर संशय घेतला जातोय. आणि अशा परिस्थितीमध्ये मग ईव्हीएम मशीन जी आहे, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, ही जर बघितलं तर मित्रांनो यामध्ये काहीतरी गडबड आहे, आणि ती 100% असणार आहेच. कारण डिजिटल इंडियाचा नारा याच बीजेपीने दिलेला आहे, आणि त्याच्यामध्ये मतदान ट्रान्सफर इकडून तिकडे केलं जातं, आणि ते होतच आहे. हे किती वेळा जरी सांगितलं, किती लोकांनी शंका घेतल्या, त्या मांडल्या त्यांच्याकडे, तरी हे सरकार मात्र ते ऐकायला तयार नाही. कारण ते बहिरं झालेलं सरकार आहे. आणि त्याचं कारण काय? हे बहिरं झालेलं सरकार आहे, त्यांना ते ऐकायचंच नाहीये. आणि मित्रांनो, ते कसं तर मला सांगा, आपल्याकडे मोबाईल आहे, अँड्रॉइड मोबाईल आहेत. या अँड्रॉइड मोबाईलमधून आपण व्हॉट्सअप, फेसबुक चालवतो, इन्स्टा चालवतो, यामधून मेसेज ट्रान्सफर करतो, नोट्स आपल्याला जे म्हणायचे ते आपण ट्रान्सफर करतो, फोटो ट्रान्सफर करतो, आणि एवढंच की काय, पण एटीएम मशीन जर बघितली आपण, तर त्या एटीएम मशीन मधून आपण आपलं कार्ड स्वीप केलं तर त्यातून पैसे सुद्धा बाहेर येतात. मोबाईलमध्ये आपण आपल्या खात्यामध्येच पैसे टाकू शकतो, आपल्या खात्यावरून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करू शकतो. मला सांगा, हे जर सगळं होत असेल तर मग ईव्हीएम मशीन मधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वोट ट्रान्सफर का होणार नाही? आणि आपल्याला तर माहीतच आहे की हा जो काही इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे याच्यामध्ये तर मोबाईल हॅक केला जातो, एका खात्यातले पैसे दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केले जातात, आणि कितीतरी प्रकार हे पोलीस स्टेशनला रेकॉर्डही होत आहेत. ह्या कितीतरी बातम्या सुद्धा आपल्या टीव्हीवर बघतोय आपण, ते घडतायत. परंतु हे सर्व जरी बघितलं तरी हे सरकार मात्र ऐकायला तयार नाही. आणि जर मग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर मग असं लक्षात येतं की काहीही झालं तरी हे सरकार जे आहे, हे आलेलं सरकार, हे महाराष्ट्रामधल्या तमाम जनतेच्या मनातलं सरकार नाही, तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून इकडची मतं तिकडं ट्रान्सफर करून हे सरकार तयार झालेलं आहे. आणि ते सरकार मित्रांनो 5 डिसेंबर 2024 तयार झालं. आणि मग सरकारमध्ये शपथविधी घेतला कोणी? कोण त्या राज्याचा मुख्यमंत्री झालाय, आणि मग
ते जरी बघितलं तरी मित्रांनो, त्या माणसाकडे बघितल्यानंतर आपण म्हणतो ना, चेहरा हा मनाचा आरसा आहे. आपल्या मनामध्ये काय चाललंय हे चेहऱ्यावर कळतं. परंतु ही माणसं जरी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतला असतील, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असतील, तरी ही माणसांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहेत. कारण हे मतदान जे झाले हे सहकार्य म्हणजे लोकांनी केलेलंच नाही, तर पाकिटमारी करून आलेलं हे मतदान आहे असं त्यांना मनोमन माहिती आहे. एवढंच की काय, पण जे आमदार सध्या निवडून आलेत ते सुद्धा आत्ताच चर्चा करतायत की आपल्याला एवढी मतं कशी पडतायत. आश्चर्यचकित झालेली आहे ती मंडळी. आणि मित्रांनो, ही जर सर्व प्रक्रिया बघितली तर मग मला असं वाटतं की हे सरकार हे ईव्हीएमच्या माध्यमातून निवडून आले, लोकांच्या माध्यमातून किंवा लोकशाही प्रक्रियेनुसार नाही, तर ईव्हीएम मध्ये छेडछाड करून हे निवडून आले. म्हणून त्याला मी ईव्हीएम सरकार 2024 असं म्हणतोय. आणि मुख्यमंत्री सुद्धा असेल तर ते ईव्हीएम मुख्यमंत्री आहे, तो लोकप्रतिनिधी किंवा लोकांच्या म्हणजे लोकशाहीच्या प्रमाणे निवडून आलेला माणूस नाही. म्हणून मला असं वाटतं की ते सुद्धा हे ईव्हीएम मुख्यमंत्री आहेत. मग ते कुठल्या राज्याचे आहेत, ते कोण आहेत हे तुम्हीच मला सांगा. एवढं बोलतो आणि आज इथेच थांबतो. धन्यवाद.